नाना भानगिरे यांना थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला आणि एकनाथ शिंदे यांच्या निरोपानंतर नाना भानगिरे जे आहेत ते ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत पुणे ते धाराशिव असा प्रवास करणार आहेत। जी माहिती मिळते ती म्हणजे मातोश्रीवरून ठाकरे गटाचा निरोप घेऊन दोन आमदार जे आहेत रात्री ओमराजेंना भेटले, मात्र त्यानंतर रात्री उशिरात शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट ओमराजेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि सकाळी आपण पाहतोय की पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे हे ओमराजे निंबाळकर यांच्यासोबतच असल्याची माहिती मिळते। एकीकडे ठाकरे गटाकडून ओमराजे यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, तर स्वतः ओमराजे आज त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। नक्की ओमराजे यांचं ठरलेलं आहे का ते शिंदे गटात जाणार आहेत की ठाकरे गटातच राहणार यावरती आज खरं तर शिक्कामोर्तब होईल। मात्र सकाळपासूनच शिंदे गटाचे नेते जे आहेत ते ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते पुण्याच्या धाराशिव इथपर्यंत सोबत असणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप आलाय ज्या अर्थी ओमराजे निंबाळकर यांना ठाकरे गटाकडून मन वळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, ते कदाचित त्यांना यशस्वी होऊ द्यायचे नाहीत। त्यासाठीच आपण पाहतोय की शिंदे गटाचे नेते जे आहेत ते सकाळपासून आपल्याला ओमराजे निंबाळकर यांच्या घरी पाहायला मिळत आहेत। काल कोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा खासदार श्रीरंग बारणे असतील, स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ओमराजेंना फोन केला होता अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे ठाकरे गटाकडून जे प्रयत्न केले जात आहेत त्याला छेद देण्यासाठी स्वतः शिंदे सेनेचे नेते जे आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि सकाळपासूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन स्वतः पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे जे आहेत ते ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत असल्याची माहिती मिळते। नक्कीच, तर थोड्याच वेळात आता ओमराजे गोवर्धनवाडीकडे रवाना होणार आहेत, धाराशिवकडे रवाना होणार आहेत। तर खासदार फुटीनंतर डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न एकीकडे ठाकरे सेनेकडून, दुसरीकडे शिंदे सेनेच्या नेत्यांकडून सुद्धा खबरदारी घेतली जाते। ओमराजेंसोबत बैठक झालेली आहे, आता सध्या त्या ठिकाणी भानगिरे आहेत, शहरात ओमराजे निंबाळकर जे आहे ते सध्या आता धाराशिवच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे बघू शकतोय की पुण्यातल्या त्यांच्या बाणेरच्या निवासस्थानावर त्यांचा जो ताफा आहे तो सध्या आता धाराशिवच्या दिशेने रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतोय खरं तर ओमराजे निंबाळकर जे आहेत ते अरे तुमच्या गोंधळात ऐका तरी ऐका की जरा तुमच्या ह्या सगळ्या गोंधळामुळं माझा भाऊ इथं भाड्यानं राहतंय, तिकडे त्याला म्हणतील जावा तुम्ही दुसरीकडे। काय झालं ही रोज कालवा शेवटी सोसायटीतल्या लोकांना त्रास होतोय आणि काय माझ्या मालकीचा फ्लॅट नाही भाड्यानं राहतंय, त्यामुळे फक्त तुम्ही जरा संयमानं घ्या। मी काल सांगितल्या पद्धतीनं आज धाराशिव मध्ये जातोय, माझ्या कार्यकर्त्यांना मी वेळ दिली 4 वाजताची। धाराशिव मध्ये गोवर्धनवाडी या ठिकाणी मी सगळ्यांना बोलवलंय, सगळ्यांशी चर्चा करून मग मी माझा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करेन। सही केलेली आहे की नाही या प्रश्नाचं हो किंवा तुम्हाला काय जे उत्तर आहे, माझी काय भूमिका आहे ती माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरणार। मी तुम्हाला सगळ्या बाबतीत एवढंच सांगतो की मी ज्या पद्धतीनं सांगितलं की ही कलियुग आहे। काल मला वाटतं 3 जून 2006 जी दुःख आणि यातना आमच्या सगळ्या परिवारानं, समतकाजीच्या परिवारानं भोगली, मला वाटतंय काल 20 वर्षाच्या नंतर तीच दुःख, तीच यातना त्याच दिवशी, कारण माझ्या वडिलांचं 3 जून 2006 रोजी अशा पद्धतीनं गोळ्या झाडून हत्या केली होती आणि काल त्या दिवशी शनिवार होता आणि दुर्दैवानं कालच्या निकाल सुद्धा शनिवारीच होता। मला ह्या गोष्टीचं दुःख वाटतंय की सन्माननीय कोर्ट म्हणतंय की हत्या करण्याचा उद्देश पण होता, म्हणजे मोटिव्ह होता, मोटिव्ह प्रूव्ह केला कोर्टाने। सन्माननीय कोर्ट म्हणलं की राजकीय वैमनस्य होतं, पण दुर्दैवानं मग मारलं कुणी, ह्या सगळ्या गोष्टी सन्माननीय कोर्ट मान्य करते। पण शेवटी न्यायिक प्रक्रियेमध्ये कोर्टाचा सन्मान प्रत्येकाला करावा लागतो, त्यामुळं कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करून त्या निर्णयाच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये मी जाणार आहे। आणि अशा प्रसंगामध्ये वाईट ह्याच गोष्टीचं वाटलं की आयुष्यभर, म्हणजे ज्या दिवशी माझे वडील गेले त्या दिवशीपासून मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। सुरुवात करण्याचं कारण ही माझे वडीलच होते, फक्त मला दाखवून द्यायचं होतं, त्यामुळे लोकांच्या संपर्कात गेलो। प्रत्येक माणसाच्या कामाला प्रामाणिकपणे पडायचा मी प्रयत्न माझ्या राजकीय जीवनामध्ये केलेला आहे। सामान्य लोकही सगळं जाणतात, पण एवढ्या सगळ्या चांगल्या कामाचं मला वाटत होतं की जो न्याय मी स्वतः त्यांचा मुलगा म्हणून आणि माझा परिवार
त्या ठिकाणी मागत होता. दुर्दैवानं तो न्याय काय मला त्या ठिकाणी भेटू शकला नाही. आता हायकोर्टात त्या ठिकाणी सीबीआय जाणार आहे. सीबीआय हायकोर्टात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्या कोर्टातल्या सगळ्या गोष्टी तपासातल्या समोर आल्यात खालच्या ट्रायल कोर्टामध्ये, त्याच्या बाबतीत ह्या निर्णयाच्या विरुद्ध त्या ठिकाणी आम्ही दाद मागणार आहेत. अपेक्षा इतकीच आहे की त्या तपासाचा सीबीआयनं जो तपास केला त्या तपासाचा सगळा अँगल बघून त्या ठिकाणी हायकोर्टानं न्याय द्यावा. आज फादर्स डेच्या दिवशी तुम्ही तुमचा निर्णय घेताय, तर या सगळ्या योगायोगाकडे कसं पाहता? आज फादर्स डे एक लक्षात घ्या, माझ्या आयुष्यात माझ्या राजकारणाची सुरुवात, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करण्यामागचं कारण ही माझ्या वडिलांची हत्या होती, ती राजकीय होती. आणि ह्या जन्मात तरी त्या माणसाचं राजकारण साध्य होऊ द्यायचं नाही. त्यांना दाखवून द्यायचं की एका माणसाला मारल्यामुळं त्या ठिकाणी तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो, तितक्याच ताकदीनं राजकीय विरोधक तयार होत असतो. ह्या एकमेव भावनेतनं मी त्या ठिकाणी राजकारणात आलोय. आणि हे मी आज सांगतोय असं ना, मी हे वारंवार सांगितलंय. आणि मग त्याच्यासाठी सामान्य माणसाच्या संपर्कात आलो. आज सामान्य माणसानं मला आज इथपर्यंत पोहोचवलंय. त्याच्यामुळं निश्चितपणे त्या माणसाचा मला वाटतं पहिला अधिकार आहे. तर त्यांच्याशी चर्चा करून मला जो काही राजकीय निर्णय ठरवायचा तो ठरवेल. सामान्य नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, त्यांच्या म्हणण्याचं म्हणजे काय मान राखाल जर ते तयार झाले तुम्ही? एक लक्षात घ्या, सामान्य माणसाला मी काय काम करतो माझ्या मतदारसंघातल्या बरीच जणांनी, आता मी 4 दिवसापासून ऐकतोय, माझा निर्णय जाहीर केला नाही पण माझ्या अख्ख्या कुटुंबाचा उद्धार काही काही लोक करतात, ज्याचा काही संबंध नाही. कारण ओमराजे ज्याच्या कामाला पडलाय, ओमराजे ज्याच्यासाठी झटलाय, ज्याला ओमराजे त्याच्या घरातला माणूस वाटतंय, मला वाटतं ती माणूस तर त्याच्या घरातल्या माणसाला म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा अशा पद्धतीने उद्धार करेल मला वाटत नाही. पण काही लोकांनी केला, सहन केलं, मी तेही सहन केलं. पण मला एवढंच म्हणायचंय की ह्या राजकीय प्रक्रियेमध्ये माझ्या कुटुंबानं नेमकं तुमचं काय वाटोळं केलंय? माझ्या कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीनं तुम्हाला त्रास दिलाय? बरं, माझ्या निस्त्या चर्चेनं जर मी 3 दिवसात इतका वाईट होत असेल तर खरंच इतका वाईट आहे का मी? बरं, रील स्टार म्हणून माझी ही नोंदणी करते. रील स्टार असलेल्या माणसाला लोक मतं टाकतात का? आणि एक एवढं सांगतो तुम्हाला साहेब, माझ्या वडिलांच्या केसचा निकाल होता, 16 तारीख ठरली होती, 16 तारखेची 20 तारीख आली. 20 वर्ष आम्ही त्या केससाठी झटतोय. मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की जो काही माझा राजकीय निर्णय आहे तो मी धाराशिवला जातोय, तिथं सगळ्याशी चर्चा करेन आणि माझा निर्णय जाहीर. फक्त माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की इथल्या सोसायटीतल्या लोकांना त्रास व्हायला नका. आज सगळी चर्चा करून झालं तर आज, नाहीतर उद्या. कालपासून शिंदेचे कार्यकर्ते शहराध्यक्ष असतील, बघा, दोन्ही पक्षाची भावना आहे, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मी का कोण मला सोबत यावं, कोण सोबत राहावं ह्याच्याबद्दल मी ठरवू शकत नाही. आता तुम्ही जर आलेत माझ्या बरोबर, जर यायचं ठरविलं तर मला आले थांब ना बाबा, मी तुम्हाला म्हणू शकतो का की नाही ना तुम्ही यायचं नाही माझ्यासोबत? मी तुम्हाला एकच प्रश्नाचं उत्तर देतो की माझी जी काय राजकीय भूमिका आहे ती मी आज चर्चा करून झाला आज, नाहीतर उद्या मी स्पष्ट करतो. ओमराजे का दुखवले एवढे अचानक? मला दुःख एक लक्षात घ्या, सन्माननीय उद्धवजी, सन्माननीय आदित्यजी आणि बाळासाहेबांच्या कुटुंबानं बद्दल माझं कधीच एक शब्द अवाक्षर जाणार नाही, गेलेलं नाही. पण दुर्दैवानं माझी इंटरव्ह्यू छापले तुम्ही. ठीक आहे, मी बोललो असेल तर तुम्ही छापा, पण न बोलताच तुम्ही जर माझी इंटरव्ह्यू तशा पद्धतीनं छापणार असाल, मला वाटतं त्या गोष्टीचं मला प्रचंड दुःख आहे, वेदना आहेत. मी एक लक्षात घ्या, साधा विषय सांगतो मी. लोकसभा असेल, विधानसभा असेल, ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे लोक पाठीशी राहिले. प्रचंड पैशाची ताकद, सगळी ताकद असताना सुद्धा. पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, तुमच्या माहितीसाठी माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये जेवढ्या पंचायत समिती आहेत, जेवढ्या नगरपालिका आहेत, त्या सगळ्या ठिकाणी अख्ख्या लोकसभेत एक सुद्धा पंचायत समिती माझी निवडून येऊ शकली नाही. एक सुद्धा नगरपालिका माझी निवडून येऊ शकली नाही. मग खरंच आम्ही इतके वाईट आहेत का? मी असेल, आमदार कैलास पाटील असतील, प्रवीण स्वामी असतील, सोपल साहेब असतील,
आम्ही 24 तास लोकांसाठी देतो. तुम्ही लोकांना विचारा, मी म्हणतोय म्हणून माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका. आम्ही लोकांसाठी उपलब्ध आहेत का नाहीत, आम्ही त्यांच्यासाठी काम करतो का नाही. मग अशा परिस्थितीत मशाल ह्या चिन्हावर उभारलेल्या आमच्या लोकांना पराभवाचं तोंड का बघावं लागलं आणि इतकं वाईट. माझा आज सोमनाथ गुरव नावाचा कार्यकर्ता धाराशिवमध्ये निवडणूक लढत होता, 3ऱ्या नंबरला जावं. 24 तास लोकांसाठी उपलब्ध असणारा कार्यकर्ता. मला 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 त्याच प्रश्नाचा शोध घ्यायचा आहे. त्या मला एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक सांगतो, पक्ष नेतृत्वाबद्दल कृपा करून तुम्ही मला म्हणू नका. शेवटी आमच्या कामावरच मत टाकणार होतो ना तुम्ही, पण का आम्हाला फेटाळलं, का आमची हेटाळणी, आमच्या कार्यकर्त्याची हेटाळणी का झाली. आणि एक लक्षात घ्या की प्रश्न आहे माझ्या मनाला, त्या लाखो कार्यकर्त्याला प्रश्न आहे की बाबा आम्ही निष्ठावंत होतो, आम्ही तुमच्यासाठी उभारलो होतो, आम्ही काम. बरं, असं काही ड्रग डीलर आणून उभा केला नव्हता मी. माझा माणूस गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा नव्हता, लोकांसाठी काम करणारा होता, लोकांसाठी झटणारा. आणि ऐका, असं सगळं असताना आमच्या लोकांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण त्याचा शोध मला घ्यायचा आहे. आणि मी आज तुम्हाला एवढंच सांगतो की जो काही निर्णय घ्यायचा आहे मी आज चर्चा करून घेतो. सत्तेत गेल्यानंतर हे सगळं बदलेल असं वाटतं का? मी अरे माझा निर्णय तर होती, पुन्हा विचार मला. कार्यकर्ते आलेले मी आता बोललो. आणि किती वाजता बैठक आहे म्हणाले? साहेब, साधारण किती वाजता तुम्ही बोलणार आहे तिथं माध्यमांशी? 4 वाजता. 4 वाजता. मला सांगतो, मी माणसातला माणूस आहे. सामान्य माणसानं माझं नेतृत्व घडवलंय, सामान्य माणसामधला माणूस आहे. तुम्हाला आणि ऐका, तुमच्यावर हमला होण्याची तुम्हाला कार्यकर्ते घेरतील अशी शक्यता? मला बिलकुल चिंता नाही त्याची. लोक मला ओळखतात, मी लोकांना ओळखतो. बरं, ओके, चला. तर माझ्या मतदारसंघात एकही नगरपालिका